होतं. अर्जुन युद्धाला उभा राहत नव्हता कारण सतसत विवेक बुद्धी जागी होती त्याची आणि म्हणाला असं कसं भगवंत सांगता तुम्ही मला कसे झाले तरी माझे नातलग आहेत माझे भाऊ आहेत मी कसा युद्ध करणार त्यांच्या विरोधात जाऊन. शेवटी तो कोण आहे ब्रह्मांडाचा नायक आहे म्हणून इथं सुंदर याच्यामध्ये म्हटलं जातं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी कर्म हे एकमेव तू आहेस सामर्थ्यशाली आहेस आणि हे मी जाणतो वर्म दुसरा काहीच अर्थ नाही. कोणताही कीर्तन करा किती महागातला आणा किती मोठ्या गाडीमध्ये जाऊ द्या काही फरक पडत नाही. मग तू यापेक्षा वेगळं सांगणार नाही कारण यापेक्षा वेगळं आणि सत्य नाहीच त्या जगात शिल्लक. एकमेव सत्य आहे ते म्हणजे आपला मृत्यू आणि आपला जीवन. जीवन कोणापासून झाला हा जीव कोणाचा आहे त्याचा आहे. शेवटीचा प्रवास कोणाकडे जाणार आहे त्याच्याकडे जाणार आहे. पण तो जर त्याच्याकडे जायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याला ओळखल्याशिवाय पर्याय नाही. तर शरण गेल्याशिवाय पर्याय शिल्लक नाही आणि तेवढं जर गेला तरच हा भवसिंधू तरुण जाणार आहात. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की मी ओळखलंय तू माझा नायक आहेस तू माझा धन्य आहेस आणि तू सामर्थ्यवान आहेस तुझ्यापेक्षा दुसरा बलाढ्य कोणी नाही म्हणून मी शरण आलो आणि म्हणून कृष्ण तुझा ऐकतोय आणि मी युद्धाला काय होतोय उभा राहतोय. बघायला गेलं तर ते 100 जण आहेत त्यांच्याकडे हत्ती आहे त्यांच्याकडे घोडे आहेत माझ्याकडे काय माझ्याकडे एक रथ आहे आणि आम्ही 4 भावंड आहोत. पण हे काय केलं अर्जुनाने ओळखलं की मी एक गोष्ट ओळखतो आम्ही 5 जरी असलो ना भगवंता तरी आमच्या 5 जे आहे ते 100च नाहीये. ती कोणती गोष्ट होती हा ब्रह्मांडाचा नायक. जसं की ही बसली इकडे जसं की आई माता काळकाई इकडे बसली. परमेश्वर कोणासोबत होता 5 जणांबरोबर होता. महाभारत जिंकलो कोण जिंकलं 100तलं एक सोडला नाही महाराज पळून पळून मारला आणि 5तल्या एकाला धक्का लागू दिला नाही. हा माझा भगवंत आहे. त्यामुळे त्याच्या विरहामध्ये तो जितका सामर्थ्यवान आहे तो कनवाळ सुद्धा आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये असं सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात गीता सांगत असताना तो एक कृपाळू निष्कलंक